नमस्कार मंडळी सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेत 4:15. तर आम्ही तिघंजणं निघालो आहे कोकणात जाण्यासाठी आणि आम्ही कोकणात जाणार आहे आमच्या बाईकने. तर आम्ही पहिली बाईकची पूजा करून घेतली. या दोन्ही माझ्या लक्ष्मी आहेत. आपला प्रवास लांबचा होता आणि आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही आमच्या गाड्यांना नारळ ओवाळून आपल्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करणार आहे. ते नारळ फोडलेलं आहे आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सकाळचे 4:30 वाजलेत आणि पहिला पेट्रोल पंपावरती येऊन आम्ही दोन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल भरून घेतलं. त्याच्यानंतर थोड्या कळंबोलीला आम्ही थांबलो आणि चहा नाश्ता करून घेतला. सकाळी 5:30 वाजता चहा नाश्ता करून झाला, थोडी एनर्जी आली आणि त्याच्यानंतर आपला प्रवास पुन्हा स्टार्ट केला. बाईकने गावी जायचं बोललं तर खूप आनंद होतो आणि बाईकने खूप मजा देखील येते गावी जाताना. आणि सकाळचा तुम्ही 7चा हा व्ह्यू बघू शकता. खूप मस्त असा व्ह्यू होता आणि खूप बघायला पण खूप मस्त आणि भारी वाटत होतं. बाईकने जाण्याची हीच मजा असते. आणि फायनली आम्ही येऊन पोचतो आता माणगावमध्ये पोचल्याच्या नंतर तिथून आपला प्रवास पुढे स्टार्ट झाला आहे. मस्त रस्ते होते आणि तिथून आपण आता पोचलो आहे आंबेच्या पुलावर आणि तिथून आता आपण चाललो आहे मंडणगडच्या दिशेने. मंडणगडच्या दिशेने जाताना रस्त्यांचं काम खूप चांगलं होतं. काही ठिकाणी रस्त्यांची कामं खूप चांगल्या प्रकारे केलेली, तर काही ठिकाणी रस्ते एवढे खराब होते ना, तुम्ही रस्ता पाहू शकता. खूप खराब रस्ता होता, खडबडीचा एकदम. आणि इथे बाजूला बघू शकता खूप मस्त असं धरण होतं आणि असे दृश्य आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. हे बाईकवरनंच जातानाच आपल्याला अनुभवायला मिळतात, थांबून आपल्याला फोटो वगैरे काढायचे असतील तर. फायनली आपण येऊन पोचलो आहे मंडणगडमध्ये. हे आहे मंडणगड आणि इथे समोर तुम्ही जे पाहत आहात ते मंडणगडचं एस.टी डेपो आहे आणि मस्त असं मार्केट लागलेलं मंडणगडमध्ये. आणि मंडणगडमधून जाताना आम्ही आज 3 ते 4 वर्ष झाले असेल आम्ही बाईकने जातो. बट आमचं एक दुकान आहे फेमस जिथे आम्ही थांबून वडापाव खातो. तर आम्ही त्याच दुकानाला शोधत होतो आणि तिथे जाऊन आता आम्ही वडापाव खाणार आहे. आणि हे आहे ते दुकान जिथे आम्ही कधीही आलो तरी वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. इवन मुंबईला जाताना आणि गावी येताना आम्ही इथे वडापाव खातोच, कारण गावी आल्यावर आपल्याला वडापाव शिवाय दुसरं काहीच मिळत नाही. वडापाव हा गावी आला की असं एकदम खावासा वाटतो. आणि वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट केली परत. आणि आजूबाजूला बघू शकता नारळाची झाडं लावलेत, खूप मस्त वाटतं. आणि इथून आता फायनली आपण गावाच्या थोडंसंच लांब आहे, त्यामुळे जसं गाव जवळ येईल ना खूप आनंद होत होता. आणि जाताना आपल्याला झालं आहे मध्येच पालखीचं दर्शन. ही आहे वाघिवणे गावची पालखी जी आमच्या गावात जाऊन आलेली. मी त्या काकांना विचारलं, बट काही नाही, आपल्याला इथूनही दर्शन मिळालं आहे पालखीचं दर्शन घेऊन झालं. गावाला ऊन खूप होतं, पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला इथे जी समोर दिसते ती आहे शाळा सुकोंडीची. आणि इथून आपण आता आपल्या गावात प्रवेश करणार आहे. आपल्या गावाचं नाव आहे सातांबा. तर सातांब्यात जाण्यासाठी आपल्याला इथून आतमध्ये प्रवेश करायला लागतो. इथून आपल्या गावामध्ये जाण्यासाठी थोडाच टाईम लागतो. आणि फायनली आता आपण आमच्या गावामध्ये पोहोचणार आहे. प्रत्येकाला आपलं गाव खूप आवडतं. एवढा प्रवास करून आम्ही थोडे देखील थकलो नाही आहे, कारण गावाला बघितलं ना तर आपला चेहऱ्यावरचा थकवाच निघून जातो. आणि आता आपण भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.